सर्वात प्रथम माझ्या गुणवंत, हुशार आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी विशाल सर आपलं स्वागत करत आहे या स्टडी अप या यूट्यूब चॅनेलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही सामान्य विज्ञान असतील याचे अतिमहत्त्वाचे प्रश्न जे 8वी 9वी 10वी या तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना माहीतच पाहिजे किंवा जे बेसिक आहे ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न, पेशीचा शोध कोणी लावला? तर पेशीचा शोध हा रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे. मग आपल्याला 8वीलाच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पेशीचा शोध कोणी लावला? तर पेशीचा शोध हा रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, विद्युत बल्बाचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर हे थॉमसन एडिसन असेल. जो काही विद्युत बल्ब आहे याचा शोध लावणारे जे काही शास्त्रज्ञ असतील त्यांचं नाव थॉमसन एडिसन आहे. त्यानंतर मानवाच्या शरीरात किती हाडे असतात? तर मानवी शरीरात किंवा मानवाच्या शरीरात 206 हाडे असतात. त्यानंतर पुढील प्रश्न, रक्ताचा लाल रंग कोणामुळे असतो? तर रक्ताचा लाल रंग हा हिमोग्लोबिन यामुळे असतोय. त्यानंतर पुढील प्रश्न, सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यासाठी किती वेळ लागतो किंवा किती कालावधी लागतो? तर सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यासाठी आपल्याला सुमारे 8 मिनिटे व 20 सेकंद इतका कालावधी लागत असतोय. त्यानंतर पुढील प्रश्न, पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती आहे? तर पाण्याचा उकळण्याचा बिंदू हा 100 सेल्सिअस आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, श्वसनासाठी मानव कोणता वायू घेत असतो? तर श्वसनासाठी मानव हा ऑक्सिजन वायू घेत असतो. त्यानंतर ओझोन थराचे कार्य काय आहे? तर ओझोनच्या थराचं कार्य हे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करणे. म्हणजे काही सूर्यापासून जे अतिनील किरण येत असतील, जे सजीवसृष्टीला हानिकारक असतील त्यांचं संरक्षण करण्यासाठी या ओझोनच्या थराचा वापर हा मोठ्या प्रमाणात करत असते किंवा त्यांचं कार्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, चुंबकाचे 2 ध्रुव कोणते? आता चुंबकाचे गुणधर्म आपण या 7वीमध्ये शिकलेलो आहे. तर हे चुंबकाचे 2 ध्रुव हे उत्तर ध्रुव आणि दुसरा आहे दक्षिण ध्रुव. हे काय आहे? ते चुंबकाचे 2 ध्रुव आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रकाशाचा वेग किती आहे? तर त्याचं उत्तर हे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. जो काही प्रकाशाचा वेग असतो हा प्रकाशाचा वेग 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे. हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीच्या हिरव्या रंगद्रव्याला काय म्हणत असते? ते जो काही वनस्पतीचा हिरवा रंग असतो किंवा रंगद्रव्य असते त्याला आपण काय म्हटलेले? क्लोरोफिल असं म्हटलेलं आहे. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पाठवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत ग्रंथी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ घेत असते? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी ही 24 तास घेत असते. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दुधात कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात असते? म्हणजे काही दूध असेल, या दुधात जीवनसत्वाचं प्रमाण हे डी किंवा ड जीवनसत्वाचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, मानवाच्या हृदयाला किती कप्पे असतात? तर जे काही मानवी हृदय आहे ह्या हृदयाचे कप्पे किती येते? 4 कप्पे आहेत. वेगवेगळ्या सजीवांचे रचनेनुसार किंवा त्यांच्या गुणधर्मानुसार काय झालेले ते हृदयाचे कप्पे हे वेगवेगळे झालेले आहेत किंवा प्रकार वेगवेगळे पडलेले आहेत. तसंच पुढील प्रश्न, तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? त्याचं योग्य उत्तर हे थर्मामीटर असेल. कारण का जे काही तापमान असेल हे मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जात असतो.
त्यानंतर पुढील प्रश्न, ध्वनीचा वेग हवेमध्ये अंदाजे किती असतो? जो काही ध्वनीचा वेग आहे हा ध्वनीचा वेग 343 मीटर पर सेकंद आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पाण्याची रासायनिक रचना कोणत्या मूलद्रव्याने बनलेली आहे? किंवा पाण्याचं रेणुसूत्र काय, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यासाठी हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही रचना असल्यामुळे पाणी हे काय झालेले तयार झालेलं आहे. पुढील प्रश्न, सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? तर त्याचं उत्तर हे मध्यम आकाराचा तारा आहे. पुढील प्रश्न, मानवाच्या शरीरातील रक्तभिसरण क्रिया कोणता अवयव करत असतोय? काही रक्तभिसरण संस्था असतील त्यांच्यातला मुख्य अवयव हा हृदय आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रकाश संश्लेषणासाठी कोणता वायू आवश्यक असतो? तर कार्बन डायऑक्साईड. काही वनस्पती असतील या वनस्पतींना अन्न बनवण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा मोठ्या प्रमाणात वापर करत असते ते. त्यानंतर पुढील प्रश्न, मानवाच्या शरीरातील रक्त हे शुद्ध करणारा अवयव कोणता? तर मानवाच्या शरीरातील रक्त शुद्ध करणारा अवयव हा आपल्याला मूत्रपिंड किंवा किडनी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढे सोपा प्रश्न आलेला आहे, पाण्याचे रासायनिक सूत्र काय? वरतीच बघितलं की रासायनिक दृष्ट्या पाणी कसे बनलेले आहे, ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं जे काही प्रमाण आहे ते हायड्रोजनचे 2 रेणू आणि ऑक्सिजनचा 1 रेणू असं उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? जो काही पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे हा उपग्रह चंद्र आहे. पुढील प्रश्न, विद्युत प्रवाहाचे SI पद्धतीने एकक काय आहे? तर एम्पियर आहे. हे लक्षात ठेवायचे. या युनिटवरती SI पद्धतीचे जे युनिट आहे ते त्यांच्यावरची प्रश्न हे भरपूर विचारलेले आहे ते. त्यानंतर पुढील प्रश्न येतोय आपल्याला, वनस्पतींना हिरवा रंग कोणामुळे मिळतो? तर वनस्पतींना हिरवा रंग हा क्लोरोफिल यामुळे मिळत असतो. परत पुढील प्रश्न, ध्वनीला प्रवासासाठी काय आवश्यकता असते? ध्वनी प्रवासासाठी किंवा त्याचा प्रवाह निर्माण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. त्यानंतर पुढील प्रश्न, मानव श्वसनासाठी कोणता वायू घेत असतो? तर मानव श्वसनासाठी हा ऑक्सिजन वायू घेत असतोय. त्यानंतर सर्वात मोठा ग्रह कोणता? तर आपली जी काही सूर्यमाला आहे ही सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु ग्रह आहे. पुढील प्रश्न, तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरत असतात? तर त्याचं योग्य उत्तर हे थर्मामीटर असेल. नंतर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत आहे. प्रकाशाचा वेग किती असतोय? तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणता ग्रह हा ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जात असतोय? काय आपली सूर्यमाला आहे त्या सूर्यमालिकेतील लाल ग्रह म्हणून ओळखला जाणारा ग्रह हा मंगळ ग्रह आहे. त्यानंतर रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करत असते? तर रक्त गोठण्यासाठी आपल्याला जीवनसत्व क हे काम करत असते ते. त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणातील ओझोनचा थर कोणत्या वायूपासून बनलेला असतो? तर पृथ्वीच्या वातावरणातील जो काही ओझोनचा थर आहे हा ओझोन यापासून बनलेला आहे. त्यानंतर ध्वनी मोजण्याचे एकक कोणते? तर ध्वनी मोजण्याचे एकक हे डेसिबल आहे. पुढील प्रश्न, सर्वात हलका वायू कोणता? तर याचं उत्तर हे हायड्रोजन असेल. कारण का जे काही मूलद्रव्य आहे ते त्या मूलद्रव्यांमधला सर्वात हलका वायू हा हायड्रोजन आहे. नंतर पुढील प्रश्न येतोय, मानवाच्या मेंदूचे वजन सर्वसाधारण किती असते? तर मानवाच्या मेंदूचे वजन हे 1.3 ते 1.5 किलो 1300 ते 1400 ग्रॅम सांगता येईल. त्यानंतर चंद्रावर वातावरण का नाही? तर याचं उत्तर हे गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे चंद्रावरती काय असं विशेष वातावरण नाहीये. पुढे प्रश्न,
कोणत्या धातूला द्रवरूप धातू असं म्हणत असते ती. मग द्रव्य अवस्थेत आढळणारा जो काही धातू आहे तो पारा आहे. त्यानंतर सजीवाच्या शरीरातील ऊर्जा निर्माण करणारे घटक कोणते? तर सजीवातील शरीरातील ऊर्जा निर्माण करणारे घटक हे आपल्याला कार्बोहायड्रेट सांगता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? तर त्याचं उत्तर हे आपल्याला निळा मासा देता येईल. त्यानंतर वनस्पतीमध्ये अन्न साठवणारा भाग कोणता असतो? तर वनस्पतीमध्ये अन्न साठवणारा भाग हा मुळे, खोड, पाने इत्यादी अवयव ते काय करत असते? ते अन्न साठवण्याचं काम करत असते ते. पुढील प्रश्न, हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरत असते ते? तर हृदयाचे ठोके मोजण्यासाठी टेथोस्कोप हे उपकरण वापरत असते ते. पुढील प्रश्न, पृथ्वीच्या केंद्रभागाला काय म्हणत असते ते? तर पृथ्वीचा जो काही केंद्रभाग असतो त्याला आपण गाभा असं म्हणता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या ग्रहाला कडे आहे ती? जे काही सूर्यमाला आहे त्या सूर्यमालिकेतील एक असा ग्रह आहे की त्याला साईडने काय ती कडी आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला शनी सांगता येईल. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वाधिक प्रमाणात कोणता घटक असतो? तर मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणात घटक असणारा हा ऑक्सिजन आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते? तर पाण्यात विरघळणारे जीवनसत्व हे बी आणि सी आहे. त्यानंतर विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे उपकरण कोणते? तर याचं योग्य उत्तर हे मोटर राहील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या जे काही विद्यार्थी असतील, मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आहे, जेणेकरून त्यांचं पण सामान्य ज्ञान वाढेल आणि तुमचं पण वाढेल. त्यानंतर पुढील प्रश्न, शरीरातील ऑक्सिजन वायू येण्यास कार्य कोण करते? तर शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य हे लाल रक्तपेशी करत असते. पचनासाठी आवश्यक आम्ल कोणते? तर पचनासाठी आपल्याला हायड्रोक्लोरिक आम्ल हे महत्वाचं आहे. नंतर हाडे मजबूत करण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर जे काही मानवी शरीरातील हाडे असतील ते हाडे मजबूत बनवण्यासाठी जीवनसत्व ड हे महत्वाचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ लागत असतो? तर तो 24 तास लागत असतोय. त्यानंतर पाण्याचे शुद्धीकरण करण्याची सोपी पद्धत कोणती? तर पाण्याचे शुद्धीकरण करण्याची सोपी पद्धत ही उकळणे आहे. त्यानंतर कोणता अवयव शरीरात इन्सुलिन तयार करत असतोय? तर जे काही स्वादुपिंड हा अवयव आहे तो आपल्या शरीरात इन्सुलिनची निर्मिती करण्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? तर स्टेप्स हाड हे सांगता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न, सूर्यापासून पृथ्वीवर विजेचा कडकडाट आधी दिसतो आणि आवाज नंतर ऐकू येतो. याचं उत्तर आपल्याला प्रकाशाचा वेग हा ध्वनीपेक्षा जास्त असल्यामुळे ही क्रिया घडत असते. आणि पुढील प्रश्न आहे, जैविक विविधता जपण्यासाठी तयार केलेल्या क्षेत्राला काय म्हणता येईल? म्हणजे काही जैविक विविधता असतील ही जपण्यासाठी आपण त्यांना अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याने असं म्हणता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तसंच आपलं हे जे स्टडी अप यूट्यूब चॅनल आहे, ह्या चॅनलवरती आपण 6वी ते 10वी पर्यंत जे काही विज्ञान मराठी मीडियमचे व्हिडिओ असतील किंवा पाठ असतील, हे पाठाचं लेक्चर आपण या यूट्यूबच्या चॅनल मार्फत घेणार आहोत. तरी जे काही विद्यार्थी 6वी ते 10वी या दरम्यान असतील तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत पाठवायचं आहे, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. धन्यवाद.